जगतगुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की प्रेरणा से 207वां मरणोपरांत देहदान किया गया है। उत्तर गोवा विभाग के डिचोली तालुका स्थित मानसवाड़ा के निवासी 56 वर्षीय माधवी कृष्णा दीक्षित इनका 22 मई 2026 को अल्प बीमारी के कारण निधन हो गया। मरणोपरांत देहदान करने की उनकी इच्छा का सम्मान करते हुए उनके परिवारजनों ने माधवी दीक्षित का देहदान किया। गोवा के बांबोली मेडिकल कॉलेज में उनका पार्थिव शरीर सुपुर्द किया गया। इस अवसर पर उनके पुत्र बिजुरी दीक्षित, बहन इंदु चोडणकर, बहन सुचिता धारगड़कर तथा परिवार के अनेक सदस्य उपस्थित रहे। इस देहदान के समय संपूर्ण परिवार को धैर्य और सांत्वना प्रदान करने हेतु रामानंद संप्रदाय के अनेक कार्यकर्ता उपस्थित रहे। नमस्कार, मी डॉक्टर उदय कुडाळकर, गोवा मेडिकल कॉलेजमध्ये डिपार्टमेंट ऑफ अनाटॉमीमध्ये मी सहप्राध्यापक म्हणून काम करत आहे। आणि हे करत असताना आपल्याला श्री जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थेतर्फे आपल्याला 21 तारीखला श्रीमती माधवी दीक्षित यांचं देहावसन झालं होतं आणि तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी तिचं देह मरणोत्तर देह जो असेल तो मेडिकल कॉलेजमध्ये रिसर्च आणि मेडिकल स्टुडंटच्या स्टडीसाठी दान करण्याचा विचार केलेला आहे। आणि हा देह आपण मुलांसाठी किंवा मेडिकल कॉलेजच्या मुलांसाठी रिसर्च पर्पजसाठी किंवा मेडिकल स्टुडंटसाठी डिसेक्शनसाठी आपण वापरणार आहे। आणि हे कार्य आपल्याला श्री जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून होत आहे आणि हे कार्य मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे। गोव्यामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच तसेच पूर्ण देशामध्ये त्यांचं काम मोठ्या प्रमाणात चालत आहे आणि ही खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे। कारण हे नोबल कॉज आहे। कारण आपला जीव दुसऱ्यापरी उपयोग होणं ही गोष्ट फक्त महाराजांनी पूर्ण जगाला हा संदेश दिलेला आहे। आणि मला वाटतं की अशी प्रत्येकाने ही समज ठेवायला पाहिजे। कारण आपण गेल्यानंतर आपली आठवण आपल्या देहाच्या रूपाने शिक्षणाच्या माध्यमातून किंवा आपल्या ऑर्गनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जिवंत राहावी। आणि असं हे प्रेरणादायी काम श्री जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी करत आहे। ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि मी गोवा मेडिकल कॉलेजच्या वतीने आपल्या सर्वांना या कार्यासाठी सदिच्छा देत आहे।